हेअर ट्रान्सप्लांटसाठी किती खर्च येतो? हेअर ट्रान्सप्लांटसाठी होणारा खर्च हा कुठल्या कुठल्या गोष्टींवर अवलंबून असतो? वेगवेगळ्या क्लिनिक्समध्ये ट्रान्सप्लांटचा खर्च हा वेगवेगळा सांगितला जातो. अगदी 30,000पासून ते 2-2.5 लाखांपर्यंत. मग एवढी रेंज डिफरंट का येते? नमस्कार, मी डॉक्टर निकिता अंधकर बागुल, कन्सल्टंट डर्मॅटॉलॉजिस्ट अँड हेअर ट्रान्सप्लांट डॉक्टर फ्रॉम फॉलिकल हेअर अँड स्किन सेंटर. चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात की हेअर ट्रान्सप्लांटसाठी येणारा हा खर्च कुठल्या कुठल्या गोष्टींवर अवलंबून असतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ट्रान्सप्लांटसाठी होणारा हा खर्च मुख्यतः हेअर ट्रान्सप्लांट करणारे डॉक्टर, त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे, त्यांचा एक्सपिरियन्स काय आहे, डॉक्टरांसोबत काम करणारी असिस्टिंग टीम, असिस्टिंग स्टाफ किती क्वालिफाईड आहे, किती प्रोफेशनल आहे, तसेच ट्रान्सप्लांट करण्यासाठी कोणते इन्स्ट्रुमेंट्स यूज केले जातात, अथवा ट्रान्सप्लांट हे प्रॉपर OT सेटअपमध्येच होतं आहे ना, OT सेटअपमध्ये प्रॉपर इक्विपमेंट्स अवेलेबल आहेत ना, आणि मुख्यतः ट्रान्सप्लांट हे कोणत्या टेक्निकने केलं जातं. जसं की आपल्या फॉलिकल सेंटरमध्ये रिअल टाईम FUE ही युनिक टेक्निक यूज केली जाते. अशा अनेक बाबींवर ट्रान्सप्लांटचा खर्च हा अवलंबून असतो. त्याचबरोबर हेअर ट्रान्सप्लांटसाठी होणारा खर्च हा तुम्हाला किती कव्हरेज रिक्वायर्ड आहे, म्हणजेच किती ग्राफ्ट रिक्वायर्ड्स आहेत त्यानुसार पण चेंज होतो. जसं की एक प्रॉपर क्वालिफाईड डर्मॅटॉलॉजिस्टच तुम्हाला डिझायर्ड डेन्सिटी किंवा तुमच्या फेसला सुटेबल हेअरलाईन सजेस्ट करू शकतात. ट्रान्सप्लांट ही वन टाईम प्रोसिजर आहे. ट्रान्सप्लांट जर अनसक्सेसफुल झालं तर रिपेअर करणं खूप डिफिकल्ट असतं, आणि इन केस ट्रान्सप्लांट रिपेअर केलं जरी गेलं तरी तुम्हाला डिझायर्ड रिझल्ट मिळेलच याची गॅरंटी आपण देऊ शकत नाही. आणि म्हणूनच ऑफर्ड प्राईस किंवा डिस्काउंटेड प्राईजला गुरळून न जाता ट्रान्सप्लांट हे प्रॉपर डर्मॅटॉलॉजिस्टकडूनच केलं जातं आहे ना, ट्रान्सप्लांटमध्ये प्रोफेशनल स्टाफ इन्व्हॉल्ड आहे ना, प्रॉपर OT सेटअप आहे ना, या सर्व गोष्टींची पडताळणी करूनच तुम्ही हेअर ट्रान्सप्लांट प्लॅन कराल. अजून काही ट्रान्सप्लांट रिलेटेड डाऊट असतील, प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू.